नमस्कार. घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने सुख समृद्धी येते. शास्त्रात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले गेले आहेत. तुळशीचे अनेक प्रकार आहेत. यापैकी राम आणि श्यामा तुळशी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. मात्र वास्तूसाठी कोणती तुळस योग्य आहे ती कशी ओळखायची, त्यामुळे होणारे लाभ कोणते ते जाणून घेऊ. हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात सुख समृद्धी आणि संपत्तीची कमतरता नसते. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण ती कोणत्या प्रकारची तुळस लावावी ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राम तुळशी आणि श्यामा तुळशी. वन तुळशी, ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरी तुळशी असे म्हणतात. बहुतेक घरामध्ये राम आणि श्याम तुळशी दिसतात. त्याला फरक समजून घेऊ. घरामध्ये कोणती तुळशी लावावी? ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळशी लावू शकता. तुळशीची लागवड करून तुम्ही राम किंवा श्याम याची पूजा करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकता, पण पूजेच्या दृष्टिकोनातून राम तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते. तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे? तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ असते असे मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी वाढते. रामा आणि श्याम तुळशीतले मुख्य फरक. श्यामा तुळशीचा रंग किंचित जांभळा आहे. त्याची पाने काळ्या रंगाची असतात आणि श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळे पूजेमध्ये आयुर्वेदात त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. या उलट रामा तुळस ही हिरवीगार असते. ती देखील औषधीच असते, पण तिचा वापर पूजेत जास्त केला जातो. तुळशीचे चमत्कारिक उपाय. तुळशीचे पाने सुकल्यावर फेकून देऊ नका. त्याऐवजी ती लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा आणि तिची छोटीशी प्रचुंडी बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवा. यात रामा तसेच श्यामा तुळशीचे पाने चालू शकतात. हा उपाय केला असता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे ज्योतिषशास्त्रातही म्हटलेले आहे. वैवाहिक अडचणी वर उपाय. जर कोणाच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुळशीची मंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असेही मानले जाते. तसेच विवाह ही लवकर ठरतो. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेच्या दरम्यान तुळशी मंजरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते, तसेच आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्ग सापडतो. व्यावसायिक अडचणीवर मात. व्यवसायात प्रगती साधायची असेल तर 11 तुळशीच्या पानावर श्री लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल, व्यावसायिक प्रगती होईल, नोकरीचा मार्ग सुखकर होईल. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.